कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हेलो हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम जय 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 राम हरे जय जय राम जय जय राम हरे हॅलो हॅलो नंतर आवाज येत नाही आवाज रिटर्न हॅलो हॅलो थोडा अजून बेस कमी करू शार्प ठेवू मॉनिटर दे फक्त रिटर्न बेस हॅलो हां हॅलो आउटपेक्षा मॉनिटर दे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे कर कटावनी हे मोनिया कर कटावनी हे मोनिया तुझ्यार गळा कस पितांबर तुझ्यार गळा कस पितांबर काटेवारी देवो कर कटेवारी आवडे निराकार हे निधान आवडे निराकार हे निधान तुझ्यार गळा हस पितांबर तुझ्यार गळा हस पितांबर आवडे निरंताराम हे आवडे निरंताराम हे हर काशे तुळशी हर मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते
हॅलो, माईक बंद करा जरा. लावून घ्या. हॅलो हॅलो हा ना, 2 लावलेस तुम्ही. हॅलो हॅलो हॅलो. याचा इको बंद करा. इको बंद करा. बास कमी करा. ट्रेबल वाढवा. मिड आणि गेन द्या. शार्प करा. मॉनिटरमधून जास्त द्या. आणि त्याच्यातले स्ट्रोक कमी करा. त्यांचे कानठळ्या बसत आहेत. त्रास होतोय ना कानाला. स्ट्रेंथ कमी करा त्याची. DJ सारखं नका ठेवू. हलकं करा. एकदम नॉर्मल ऐकू गेलं पाहिजे. हॅलो हॅलो. इकडचा शार्पनेस जास्त ठेवा आणि मॉनिटर भरपूर द्या. गायनाच्या वेळेला इको असू द्या याच्यात थोडा. स्टँड आणा ना. असू हॅलो हॅलो हॅलो. असतील. हॅलो हॅलो हॅलो. थोडंसं ना घोंगावल्यासारखं होतं. हमिंग होतं आहे. ते कमी करा. शार्प व्हायला पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. बेस पूर्ण कमी करा. 0.5 मायनसमध्ये करा. हां, मग ट्रेबल वाढवून शार्प करा ना. मिड गे. राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली
बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी 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 सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम। हेलो 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 बेस परिमळ गेलिया ओस फुल देठी 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 आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाही घडी घडी काळ वाटयाची पाही घडी घडी काळ वाटयाची घडी घडी काळ वाटयाची अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश आजी अनुताप घेऊनी सावध आजी अनुताप घेऊनी सावध आजी अनुताप घेऊनी सावध आजी अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवांग राया एक तास उरला खटवांग राया भाग्यदशा कैसी प्राप्त झाली दशा कैशी प्राप्त झाली भाग्यदशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधा सापडला हरी तयाला सापडला हरी दयाला साधणी एका जनार्दनी हरी बोला जनार्दनी हरी बोला जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता त्यालाही मागुता जन्म घे त्यालाही मागुता जन्म घे त्यालाही मागुता जन्म घे विठोबा रखुमाई
विठोबार कुमार जय विठोबार कुमार हरि जय जय 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 हरि हरि जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 परिमळ गेली या परिमळ गेली या ओस फूल देठी परिमळ गेली या परिमळ गेली या परिमळ गेली या ओस फूल परिमळ गेली परिमळ गेली या परिमळ गेली या ओस फूल देठी परिमळ गेली परिमळ गेली या परिमळ गेली या ओस फूल दे परिमळ गेली या आयुषा शेवटी देह तैसा आयुषा शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता आयुषा शेवटी आयुषा हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता त्या नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे त्या नाही मागुता मागुता त्या नाही मागुता त्या नाही मागुता हे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता
नाही मागुता जनागे नाही मागुता जनागे हरि मुख गाता हरि मुख गाता हर परजुता हरि मुख गाता हरि मुख गाता हरि मुख गाता
शांताराम भाऊ महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. परिमळ गेलिया ऊस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी पांडुरंगा प्रथम नम पांडुरंग प्रथम नम पांडुरंग करो प्रथम नम पांडुरंग करो प्रथम नम दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार वादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तो बाबाजी सद्गुरुदास तो बाबाजी सद्गुरुदास तो काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावने न करावे देवीलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावने न करावा भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्मपैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ या प्रकरणातला चांगल्या माणसाचं चांगलंच चांगलं व्हावं असा उपदेश करणारा हा भंग आहे. विठ्ठला पंखा बदलता का जरा भीक नको न कुत्रा आवर झाले मी दुसरा पंखा पाठवा असं करा. तो आवाज येतो ना. इतर पंखी जसे आहेत ना सायलेंट राहून काम करणारे तसं पाहिजे. त्याचा फारच आवेज येतो पण पंखा लागेल हा इथे. स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील उपाख्य जे के पाटील या नावाने आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले सामाजिक जीवन असेल राजकीय जीवन असेल इको कमी करवा काही काळ आपल्या ह्या वलभ ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. अशा एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचं
या पाटील परिवारानं हे आयोजित केलेलं द्वितीय पुण्यस्मरण आहे. मग त्यांचा समग्र परिवार, त्यांचे पुत्र पौत्र, अशा आप्तेष्ट नातलग भाविक या सर्व जणांनी एकत्र येऊन आयोजित केलेला हा उपक्रम आहे. श्राद्ध पुण्यस्मरण आपल्या आता सध्या सगळ्यात जास्त भेटी त्याच निमित्ताच्या आहेत. जुन्या लोकांना विचारलं कीर्तनाची वेळ कोणती, तर ते सायंकाळ म्हणतील, आणि नव्या लोकांना कीर्तनाची वेळ कोणती म्हणाल तर ते सकाळ सांगतील. जवळपास तुम्ही सगळे दररोज कीर्तन ऐकणारी माणसं आहात, आणि दररोज कीर्तन ऐकतात तीच माणसं असतात. विठ्ठला कीर्तन ऐकत नाही तो का माणूस आहे? त्यामुळे दररोज आपण श्रवण करत आहात. मला असं वाटतं जुन्या काळातली जीवनशैली फार कष्टाची होती, खूप व्याप मागे असायचे. आता थोड्या सुलभता आल्या, सुविधा आल्या, त्यामुळे लोकांकडचा थोडासा रिकामा वेळ वाढू लागला. मला वाटतं आपल्याला सापडलेलं कीर्तन हे योग्य वेळी आहे, कारण आपल्याकडे उपलब्ध झालेल्या वेळेला जर आपण कीर्तन श्रवण करत असू तर त्यापेक्षा त्या वेळेचं सोनं दुसरं काय असेल. तुकोबाराय फार गोड म्हणतात की आयुष्यातला कोणता काळ कशा कामात जाईल माहीत नाही. काही काळ आहे ना तो निंद्य कामात जातो, तो निंद्य काळ समजा. काहीने काहीच पदरात पडत नाही, त्याला वंध्य काळ म्हणा. वंध्य म्हणजे ज्याच्यातून काही फळच नाही, ज्याच्यातून वाईट फळ आहे तो निंद्य, ज्याच्यातून कोणतंच फल नाही ते वंध्य, आणि ज्याच्यातून कृतार्थता प्राप्त होते तो धन्य. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे मंगळा, सकळ मंगळ मंगळाचे मंगळा, सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ मंगळाचे मंगळा. चिंतने सने तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ सकळ मंगळ मंगळाचे, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ सकळ मंगळ मंगळा मंगळा. तिन्ही काळ आपल्या लक्षात आले असतील. एक निंद्य काळ, दुसरा वंध्य काळ, आणि तिसरा धन्य काळ. गावात भांडण चालू आहे ते बघायला जाणे निंद्य काळ आहे तो, कारण जे कानावर पडेल ते अत्यंत निंदनीय शब्द असतात. तरी बिना निमंत्रणाचे लोक तिथे जातात. तिथं साऊंड सिस्टम नसते, गायकच नसतात, ताशे कुठं असतील. जमेल त्या स्वरात त्यांचं गायन चालू असतं. कधी कोण कुठला सूर लावेल त्याचा अजिबात भरवसा नसतो. कधी कधी त्याच्यातली ताण आपल्या अंगावर पण येऊ शकते. भांडणात काळ जातो तो निंद्य काळ. रस्ता खोदाईचं काम चाललंय, JCB लावलाय, तिथं जाऊन बसणं वंध्य काळ. काही काय उपयोग आहे का? का पगार मिळणार आहे का? तिथं तू नाही गेला तर तो खड्डाच होणार नाही. माणसं कीर्तनाला येणार नाहीत पण JCB लावा, लगेच हजर. तुझा काही संबंध आहे त्याच्याशी? आणि कीर्तन सुरू आहे तिथं जाऊन मी बसलो, कानावर दोन विचार, भगवंताचं नाम, संतांची वाणी कानावर पडते, काळ धन्य होऊन जातो. अशा कीर्तन श्रवणाच्या
लाटा उसळत आहेत. त्यात पुण्यस्मरणाबद्दल किती काय बोलावं तितकं थोडं आहे. बरं, तुम्ही मला दररोज ऐकणार आहेत. मला वाटतं 8 दिवसात आपली भेट सुरू आहे. 8 दिवसात भेट नाही झाली तर बरीच वर्षे न भेटल्यासारखं वाटेल, इतकं भेट नाही. मग काय नवीन काय मांडणार? आमचे गुरुजी म्हणायचे, उष्ट बोलू नका. उष्ट बोलू नका म्हणजे दुसरं बोललेला आपण परत बोलायचं असं नाही. आपण बोललेलं पण आपण परत नाही बोलायचं. विठ्ठला सगळंच आज्ञापालन शक्य होत नाही, पण प्रयत्न तर आपला असला पाहिजे ना. श्राद्धासंबंधाने बोलताना मी इतकंच मांडेन की आता पंख्याचा आवाज बंद झाला आणि विठ्ठला मगाशी फॅनचा येत होता, आता फॅनचा आला. ऐका, श्राद्ध म्हणजे काय? शास्त्रानुसार कर्म आहे, परिवारजनासाठी भावना आहे आणि समाजासाठी तत्व आहे. त्याला श्राद्ध म्हणतात. 3 गोष्टी लक्षात राहतील आपल्या. श्राद्ध शास्त्राच्या दृष्टीने काय आहे बोला, नाही तर मला वाटेल माझं असू द्या, ते पण मलाच वाटू द्या. आता शास्त्राच्या दृष्टीने श्राद्ध हे कर्म आहे, परिवाराच्या दृष्टीने श्राद्ध ही भावना आहे आणि समाजासाठी श्राद्ध हे तत्व आहे. विठ्ठला श्राद्ध हे शास्त्रदृष्टीने कर्म आहे, ते केलं पाहिजे. आपल्याला भगवद्गीता सांगते ना, संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियाः. जर पिंडदानादी कर्म आपल्या पुत्रांकडून पौत्रांकडून किंवा वंशजांकडून घडली नाही तर त्या उद्धारक ठरणाऱ्या कर्माच्या अभावाने पितर सगळे पतनाकडे जातील. मग पितरांचं पतन टळावं यासाठी वंशजांनी करावं याचं कर्म म्हणून तुम्ही श्राद्धाकडे पाहू शकता. अर्जुन लढायला मारायला भीत होता असं नाही. तो मरायला भिण्याचं कारण नाही, कारण तो भक्त आहे, आणि मारायला भिण्याचं कारण नाही, कारण तो योद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात अर्जुनाचं, तुवा संग्रामी हरू जिंतीला निवात कवचाचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी. गंधर्वांना तुझा डंका माहीत आहे. तुवा संग्रामी हरू म्हणजे जिंकू. कोणासोबत? हरू, महादेवाला हरवलंय. निवात आणि कवच याच्यावर विजय मिळवला. आणि असा तो अर्जुन मारायला भिण्याचं काही कारण नाही. मग तरी तो काय युद्ध करत नाही? अर्जुन सांगतो, सूर वाढवा जरा. अर्जुन म्हणण्याचं कारण काय म्हणतोय तो, की मी का नाही मला युद्ध करायचं? तो म्हणतो युद्ध झालं तर नरसंहार होईल, खूप योद्धे मारले जातील, त्यांच्या स्त्रियांकडून दोषाचरण घडेल आणि त्या संकरित संततीला जन्म देतील. मग त्या ज्यांच्या होत्या त्यांना पिंडदान द्यायचं कोणी, पोचायचं कोणाकडून? आणि मग हा वर्णसंकर पिंडोदक क्रिया नष्ट करेल आणि ज्याचा परिणाम पितरांचं पतन होईल. पिंडोदक क्रिया लुप्ता येषाम पितरो पतंती. कोणी म्हणेल म्हणजे श्राद्ध हे पितरांचं पतन होऊ नये यासाठी करतात, बरोबर आहे. पितरांचं पतन टळलं पाहिजे म्हणून काय करायचं? श्राद्ध. मग श्राद्ध पितरांचं पतन टळावं म्हणून केलंय. मग श्राद्धात कीर्तन का केलं? कीर्तन करण्याचं कारण काय? त्याचं उत्तर असं आहे, श्राद्धामध्ये कर्म असतं ते पतन टळावं म्हणून, आणि श्राद्धाला कीर्तन असावं उद्धार व्हावा म्हणून. पतन टळलं म्हणजे नरकाला गेले नाहीत आणि उद्धार झाला म्हणजे वैकुंठाला गेले. कशाने? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग
मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग वैकुंठ मार्ग सोपा नाही तो मार्ग. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. एका वेळी दोन कामं करावी लागतात ना. पतन टळावं म्हणून श्राद्ध कर्म आहे आणि उद्धार व्हावा म्हणून कीर्तन आहे. श्राद्ध शास्त्रानुसार काय आहे? कर्म. परिवाराकरता भावना आहे. आमच्या जे के भाऊंच्या घरातली जी मंडळी आहे, आपल्या आधारवडाकडून, आपल्या घरच्या कर्त्या पुरुषाकडून आपल्याला नुसतं भोजनच मिळतं का हो? विचारसुद्धा प्राप्त होतात. तत्वाची लाभाची बाजू आपल्या पूर्वसुरींकडूनच आपल्याला मिळते. अहो, सप्ताह करणारे जर देणगी घ्यायला आले तर आपण दिली पाहिजे. आपण देणगी दिली पाहिजे, त्यांनी हिशेब दिला पाहिजे. विठ्ठला मग जेव्हा ते देणगी घ्यायला येतात त्यावेळेला आपल्या मनात भावना असते ना. कोणती? आपला आजोबा देणगी द्यायचा, आपले वडील देणगी द्यायचे. मग आपण सुद्धा चांगल्या कामामध्ये सहभागी झालो पाहिजे. याचा अर्थ काय? आम्हाला सत्कर्माची प्रेरणा मिळाली ती आपल्या पूर्वजांकडूनच ना. किंबहुना आपल्याकडे म्हणतात सुद्धा, जर तो नातू फार अशी सेवाभाव सद्भावनेनं सगळ्यांची मदत करत असेल तर घरातली तर जाणते म्हणतात आजोबावर गेलाय. आणि आजही सद्गुणांबाबतीत असं म्हणतात की सद्गुण तिसऱ्या पिढीत उतरतात. त्याच्यामुळे त्यांच्यातले फ्रेंडशिप राहते. कोणात? आजोबा आणि नातू. त्यांच्या बाबतीत असं म्हणतात, आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो. विठाला ज्यांचे नसतील त्याने करून घ्या. फ्रेंडशिप डे आताच झालाय. विठाला परिवारात भावना असतात ना. कुणाकडून काहीतरी चांगलं चांगलं आपण शिकत जातो. घरात जर मोठा माणूस भजन करणारा असेल तर त्या घराला भजनाचा आपोआपच वेळ असतो. खऱ्या गायकाच्या घरी जन्माला येणारं पोरग रडताना पण सुरात रडतं असं म्हणतात. म्हणजे या सगळ्या सद्गुणांचा आपल्या जीवनात झालेला पाझर हा त्या नेत्याचा प्रसाद असतो. त्यामुळे ज्यांनी आपल्या जीवनाला एक व्यापक आणि सुधारित विकसित दृष्टिकोन दिला त्यांच्याप्रती भावना व्यक्त करणं म्हणजे श्राद्ध आहे. आणि तिसरा विचार समाजासाठी तत्व आहे. आपण दररोज श्राद्धाला जातो, त्या माणसाबद्दल एक तरी चांगला सद्गुण आपल्याला ऐकायला येतो की नाही? की ते काय करायचे? काही काही माणसं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एखाद्या परिवारात एखादा माणूस असतो, त्या परिवारात कोणीही मयत हो, कोणाचंही कोणीही वारू दे, मग ते सगळं मैताचं सामान गोळा करणे. तिकडं फाट्याच म्हणता ना का सर पण म्हणायचं? आता सर पण फाट्याच म्हणतात. जाऊ द्या. विठाला 17 तारखेची रिहर्सल करायची मला, पण परवेशन आहे माझा. मला काय म्हणायचं आहे की ती सगळी फाटी वगैरे फोडायला त्या कुटुंबातलं कोणीच नसतं. तो एक माणूस सगळी धावपळ करतो. मग तो नंबर घेऊन, त्याच्याकडे नंबर पण सगळे असतात. कोणाच्या घरातून कोणाची पोर कुठं दिली, काय दिली त्यांना कळवणं छोटीशी गोष्ट आहे ना. परंतु त्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हा सुद्धा एक सद्गुणच आहे ना. ज्याला वेळ आहे त्यांनी जरूर तसं केलं पाहिजे. असा एकेकातला सद्गुण बघायचा आणि आपल्या जीवनाशी जोडायचा. मग आपलं जीवन सद्गुण संपन्न होतं. आणि ध्यानात घ्या, सद्गुण संपन्न जीवन संतांकडून सन्मानित होतं. संत त्याच्यावर प्रसन्न होतात.
आणि संतांना प्रसन्न करायला फार डोंगरा एवढा गुण पाहिजे असं थोडी आहे. मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ वाणी. याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. बाळा तू साऊंड एवढा छान लावलाय ना, नाही तर हे एवढा रस घेत नाही एरवी. पहा छान. कुठलं गाव तुमचं? गाववालेच कामाला आले. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही अंजूरचे आहेत, मग तुम्ही तुमच्या सप्त्याला का नसता? विठ्ठला विठ्ठला. इतकी छान व्यवस्था. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे गेलेली व्यक्ती ही सुनियोजनातली असली ना की त्याच्या वेळेला सगळं नीट असतं. मग सगळं नीट असतं. आता यांनाच बोलवीत झालं आमचे असले तरी. विठ्ठला मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. फार मोठा गुण आपल्याला नाही. सगळेच जर भाषणं करायला लागले तर ऐकायचं कोणी? तरी बरं जे करतात त्यांना येत नाही म्हणून ठीक आहे. मला म्हणायचं काय आहे, सगळेच गुण काही इथले असतील असं नाही आहे. एखादा गुण तिथला असेल, एखादा हॉलमधला गुण असतो, एखादा किचनमधला गुण असतो. अशा गुणांनी आपण युक्त व्हावं. कालिदासांनी रामप्रभूंच्या अनेक गुणांची चर्चा केली जी अनेकांना माहिती होते, पण काही काही सुप्त आणि छोटे छोटे गुण असतात. तो कालिदास म्हणतो, रामातला एक मला सगळ्यात भावलेला गुण आहे, पूर्वभाषी प्रियम वदः. हे पूर्वभाषीन प्रियम वदः म्हणजे काय? त्याचा अर्थ सांगतो, आपण ऐका. तुमच्यातही तो गुण आहे आणि तुमच्यात आहे तेच सांगणं हा माझा गुण आहे. ऐका. कालिदास म्हणतो, एखादा माणूस आपल्याला एकदा कुठेतरी भेटला आणि त्यानंतर तो दुसऱ्यांदा जर आपल्याला भेटला तर त्याने आपल्याला आवाज द्यायच्या अगोदर आपण त्याला आवाज दिला पाहिजे, असं रामाचा स्वभाव होता. फार डोंगर लागतो का गुणांचा? त्यासाठी नाही, सोपी गोष्ट आहे. कराल आपण हे, कोणी असो. आपल्याला आपण असं केल्यावर दोन शहाणे समजावायला येतील. तू मोठा अस ना, तू कशाला आवाज देत? त्याला समज नाही का? विठ्ठला. अशा सल्ला देणाऱ्या डांबरटांनी अख्ख्या समाजाची वाट लावून ठेवली. तू कशाला तिथं जात, तू कशाला ते करतं, मग तसाच मरत. जे जे चांगलं होईल, जिथं जिथं जे जे चांगलं होईल ते ते करत निघा. हे सगळं परत मिळणार नाहीये. मी तर म्हणतो, कराल तर अजून एक करा. आपण केलंय हे विसरून जा. नेकी कर दर्या में डाल. चांगलं करत सुटा, फार लाभ आहे. ती खारुताई असते ना, रामानाजीच्या पाठीवरून हात फिरवला, ती फळं खाते आणि फळं खाल्ल्यानंतर आता त्या फळाच्या आत बी असते आणि तिच्या आतमध्ये बी काहीतरी असतं. राहू द्या, नका फार मेहनत घेऊ, सवय नाही. काय असतं, तुम्ही बदाम खाता ना, ते वरचं मांसल खाऊन घेता लाल लाल, त्यानंतर तो बदाम फोडता. ते फोडल्यावर आतमध्ये परत आहे ना दुसरा एक छोटा बदाम असतो. तो छोटा बदाम तरी समजा, नाही तर का कच्चा बदाम सांगणारी यायची. विठ्ठला. मग ती खारुताई काय करते माहितीये का? ते फळ खाऊन झालं का त्या बिया आपल्याला नंतर उपयोगाला येतील एवढ्यासाठी जमा करते, खड्ड्यात खोदून गाडून टाकते. देवाने तिच्या बुद्धीत असा भेद केलाय की त्या खारुताईच्या सगळं लक्षात राहतं,
पण तिने बिया गाडून कुठे ठेवल्यात ते तिच्या मेंदूतून निघून जातं. कशी गंमत आहे बघा देवाची. त्याचा परिणाम असा होता की त्या बिया कुठं गाडल्यात हे ती विसरून जाते आणि मग फळांचा सीझन संपला की पाऊस पडतो. मग पाऊस पडल्यानंतर ज्या बिया गाडून ठेवल्यात त्या अंकुरित होतात आणि त्याची झाडं तयार होतात जी फळं खारुताईला आयुष्यभर पुरतात. नेकी कर खड्डे में डाल. विठ्ठला आपल्या आयुष्यात आशीर्वाद कोणत्या कर्माचा तयार होतो? जो सत्कर्माचा विचार करून आपण विसरलो त्याचा आशीर्वाद. लोणचं सुद्धा 6 महिने उघडून बघायचं नसतं. विठ्ठला कारण ते जेवढं ठेवलं तेवढं छान काय होतं? मूर्त की नाही. मग मुरलेलंच खायला चांगलं राहतं. तसा हा छोटासा सद्गुण जो भेटेल त्याला पहिला आवाज आपण दिला पाहिजे. आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. आणि अकारण आपल्याला विचारणाराचं महत्त्व फार मोठं आहे. जो विचारतो त्याला सुख मिळतं का नाही माहीत नाही, पण ज्याला विचारलं जातं त्याला बरं वाटतं की नाही. माणसं मांडवातून रुसून का जातात? बोला. आपल्या पोराच्या लग्नात मोठ्या जावयाला जर जेवायलाच विचारायचं विसरलो तर पुढील कार्यक्रम काय सांगा फक्त. हां विचारला सुद्धा नाही ना मला. म्हणजे सगळ्यात बरं काय वाटतं? भले उपाशी ठेवा पण काय करा, विचारण्याचं सुख फार आहे. श्रोते हो, आपल्याला कोणी विचारल्यावर आपल्याला बरं वाटतं ना. मग त्याच्याकडून आपण आपल्याला बरं वाटण्याचा अनुभव घेतला तसं आपल्याकडून दुसऱ्यालाही तो अनुभव गेला तर पुण्य फुकट आहे ना. अशा सद्गुणांना आपल्या जीवनात स्थापित करा आणि त्याचा परिणाम परिपूर्ण जीवन जगल्याचं समाधान आणि मग भगवंताच्या चरणी जीवनाची परिपूर्णता. अशा प्रकारचं जीवन जगलेले आपले हे जे के भाऊ त्यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. नाथांनी हरिपाठ हे या ग्रंथाची जी रचना केली त्यातला हा अभंग आहे. या अभंगाबद्दल बोलताना मी आपल्याला असं म्हणालो, चांगल्या माणसाचं चांगलंच चांगलं कसं होईल. विठ्ठला 3 गोष्टी आहेत. चांगलं झालं पाहिजे, चांगल्या माणसाचं झालं पाहिजे आणि चांगलंच झालं पाहिजे. बरोबर आहे. चांगलं झालं पाहिजे म्हणजे भलं झालं पाहिजे. कोणाचं भलं झालं पाहिजे? जो चांगला आहे त्याचं भलं झालं पाहिजे. आणि कसं भलं झालं पाहिजे? चांगलंच भलं झालं पाहिजे. चांगलं सुद्धा चांगल्या माणसाचं नाही झालं तर चांगल्या चांगल्यांची श्रद्धा उडते. मग लोक म्हणतात पेनारे बरे. विठ्ठला जुगार खेळणारा श्रीमंत होत नाही हे बरं आहे. नाही तर लोकांनी बंगल्यावर लिहिलेलं असतं जुगाराची पुण्याई. मी कीर्तन करतो तेव्हापासून शोधतो जुगार खेळून श्रीमंत झालेला माणूसच सापडेना. पार मंत्री पण खेळून बघतात तरी होत नाही. विठ्ठला आता बरं आहे कोणी बोलायलाच नको कारण खेळण्याचंच खातं दिलंय. विठ्ठला जाऊ द्या. मला काय म्हणायचं आहे, जो माणूस सात्विक आहे ना. माझ्या घरी आम्ही प्रसाद जेव्हा बसतो घ्यायला त्यावेळेला महाभारताचे एपिसोड चालू आहेत. रामायण महाभारत प्रसाद घेता घेता सगळे आम्ही पाहतो आणि मग त्याच्यावर चर्चा असते. काल कृष्णशिष्टाईचा एपिसोड गेला. मी कधी कधी सहभागी असतो त्यांच्यात, बाकी त्यांचं चालतं. भगवान श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाचा आणि कृष्णाचा संवाद आहे. दुर्योधन आग्रह करतो आपल्या घरी जेवायला यायचं. हां आता महाराज लोकांनी जेवायला गेलं पाहिजे. याच्या गळ्यात माळ आहे का नाही का ते बघू नये, त्याच्या भावनेचा आदर करावा. आणि महाराज आपल्या घरी जेवायला येतात याची जेवायला नेणाऱ्यांनी पण जाणीव ठेवावी. विठ्ठला हे दोन्ही सांगावं लागतं. नाही तर मग महाराज फार छान काहीच बोलत नाहीत असं नको. दुर्योधन म्हणाला जेवायला या. भगवान श्रीकृष्ण म्हणाले नाही तुझ्या घरी मी जेवणार नाही.
त्यावेळेला दुर्योधन कृष्णाला म्हणाला, बरोबर, तू कसा आमच्या घरी जेवशील? तू आमच्या घरी जेवशीलच कसा? म्हणाले, का? कारण तू पांडवांच्या बाजूचा आहेस. तेव्हा कृष्ण म्हणाला, थांब दुर्योधना, मी पांडवांच्या बाजूचा आहे म्हणून पांडवांच्या बाजूचा नाही आहे, मी धर्माच्या बाजूचा आहे म्हणून मी पांडवांच्या बाजूचा आहे. मी तुझ्या बाजूचा का नाही? कारण तू अधर्माच्या बाजूचा आहे म्हणून मी तुझ्या बाजूचा नाही. कदाचित पांडव जर धर्माच्या बाजूचे नसते तर मी पांडवांच्याही बाजूचा नसतो. मी कोणाच्याच बाजूचा नाही, मी फक्त धर्माच्या बाजूचा आहे. पांडव तिकडे, म्हणजे जे चांगलं आहे त्याचं चांगलं झालं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, चांगलं झालं पाहिजे म्हणजे लवकर चांगलं झालं पाहिजे. भजनाची फळं लवकर लागली पाहिजेत. विठ्ठला कोणाला काही मिळो न मिळो, परंतु धर्माचरण करणाऱ्याला मात्र मिळालं पाहिजे. जशी लाईट गेली तरी चालते पण साऊंड नाही बंद झाला पाहिजे. हे जसं आहे तसं सात्विक माणसाला मोठा लाभ पदरात पडला पाहिजे. ते सांगणारा हा नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज सगळ्यात विपुल ग्रंथसंपदा, सगळ्या प्रकारची ग्रंथसंपदा, आपल्यावर इतके वाङ्मयीन उपकार कोणाचेच नाही असं वाङ्मयाचं म्हणणं आहे. आपण आत्ता जी ज्ञानेश्वरी वाचतो ही ज्ञानेश्वर महाराजांनी जशी सांगितली आहे तशी नाही आहे, ती नाथांनी जशी प्रतिशुद्ध केली तशी आहे. पारायण आटोपल्यावर पुढच्या ओव्या वाचा आपण. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका. काय म्हणतात नाथ महाराज की हे सगळं प्रवरेच्या तीरावर लिहून झालं होतं, ते आम्ही गोदावरीच्या तीरावर शुद्ध केलंय. भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठान गोदातटी, तिथं हे सगळं लेखन कामाठी संपूर्ण झालं. हे तिथं लिखाण झालंय. म्हणजे जर नाथ महाराज नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरी माहीत नसती. अजून सोपं बोलू, आपल्याला ज्ञानेश्वर माऊली पण माहीत नसती. कारण नाथांनी ज्ञानोबारायांची समाधी आळंदीत जाऊन शोधली आहे. म्हणजे संशोधन, लेखन या सगळ्या गोष्टी नाथांचे उपकार आहेत. आणि हे सगळं ते का करतात? कारण त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य तसं आहे. नाथ महाराज होणं सोपं नाही बरं. त्याचं कारण आहे, ज्या 3 गोष्टींचे माणसाला 100% अहंकार होतात त्या 3ही गोष्टी नाथांकडे आहेत आणि अहंकार नाही आहे. कशाचा अहंकार होतो मी सांगतो तुम्हाला. माणसाला कुळाचा अभिमान असतो, माणसाला श्रीमंतीचा अभिमान असतो आणि माणसाला ज्ञानाचा अभिमान असतो. कुळाचा अभिमान असतो. कुळाचा अभिमान म्हणजे त्या गावात एक घर असतं आणि मग इतर माणसं त्यांच्याकडे जात असताना म्हणतात त्या मोठ्या घरात जाऊन येतो जवळ, म्हणजे त्या मोठा घर बाकी आखा छोटा घर. विठ्ठल लग्न जमवताना सुद्धा हा उंच नीचपणा फार पाहिला जातो. पूर्वी मुलगा आणि मुलीचं लग्न व्हायचं, आता जॉबची लग्न होतात. विठ्ठला त्यावेळेला म्हटलं जातं ना, त्यांची आमची पायरी जुळत नाही. बरोबर आहे. पायरी म्हणजे काय? आम्ही उच्च कुळातले आहोत, ते नीच कुळातले. कुळाचा अभिमान असतो, कुळाचा अहंकार असतो. आम्हाला इथं बसवलं, आम्हाला तिथं बसवलं, असं सगळं चालतं ना. नाथांचा विचार केला तर नाथ विद्वत कुलशेखर ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणपणाचा अहंकार होणं स्वाभाविक आहे. आपण पाहतो नामदेवरायांचं कीर्तन हे राऊळातून वाळवंटात त्याच्याचमुळं गेलं ना. कोणाला तरी घ्यायचं नाही, आम्ही आहोत तिथे, आधी आमचं मग सगळं तुमचं. आजही बऱ्याचदा पंक्ती इतरांच्या नंतर बसतात. विठ्ठला शेवटी तुकाराम महाराज बोलले, बरा झाला मी कुणबी जन्माला आलो, नाही तर ढोंग करून मेलो असतो. बरा देवा कुणबी केलो, नाही तो दंबे असतो मेलो. उलट नाथ महाराज कुळाचा मोठेपणा खोडून काढतात. ते त्यांचा अभंग आहे, ज्याला डाऊट आहे त्यांनी बघून घ्या. अभंग असा आहे, आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान. विठ्ठला ते म्हणतात काही नाही, फक्त वर्णाचा अभिमान, आचाराचं काय? आम्ही वागतो कसा हा विचार नाथांनी पहिल्यांदा मांडून दिलाय.
पहिल्यांदा मांडून दिलं. आणि योग्यच आहे महाराज, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला सगळ्या गोष्टी सुसंस्कारितपणाने मिळालेल्या आहेत. ऐका, नाथ महाराज उच्च कुळात जन्माला आलेत, पण उच्च कुळाचा अभिमान आहे का? नाही. नाथ महाराज श्रीमंत आहेत, श्रीमंतीचा अभिमान. किती श्रीमंत असतील? संत गावबा हे बालपणी नाथांकडे का जाऊन राहिले होते? त्याला पुरणपोळी आवडायची आणि नाथांच्या घरी पांडुरंगाला दररोजचा नैवेद्य पुरणपोळीचा होता. आणि पुरणपोळी ही पूर्वी वर्षातून एकदाच खाल्ली जायची. कधी? होळी. आता रोज पोळी खाल्ली तर रोज गोळी खायला लागेल विठ्ठला. कारण ती पचवायची ताकद पाहिजे, तेवढे श्रम पाहिजेत ना. मग दररोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य. अजून सोपं सांगतो, नाथांची श्रीमंती सांगताना त्यांनी देवाला काय भोग अर्पण केलाय या अंगाने मी सांगितली. त्यांच्या सौभाग्यवतीची गंठण किती तोळ्याची होती ते मी सांगितलेलं नाही. म्हणजे आपली श्रीमंती आपल्याजवळ किती आहे यापेक्षा आपण देवासाठी किती देतो यावरून मोजली जाते. विठ्ठला मला माहिती आहे, मारवाडी लोकांमध्ये जनरली सगळे श्रीमंतच असतात, पण त्याच्यात शेठ ही पदवी एखाद्याला देतात. ते ज्याच्याकडे पैसा आहे त्याला शेठ म्हणत नाही. जो आपला पैसा समाजाच्या सेवेत खर्च करतो त्यालाच शेठ म्हणतात. किती छान आहे. सगळ्या शेठ लोकांनी लक्षात घेण्यासारखं आहे. विठ्ठला जरी लेट झाला असलं तरी ऐका, नाथ महाराज श्रीमंत आहेत, पण श्रीमंतीचा अभिमान आहे का? सगळ्यात मिळून मिसळून ते राहतात, असलेल्या व्यवस्थेचा स्वीकार करतात. जव्हारकडे कीर्तन होतं, तिकडे कीर्तन असणं हेच खूप आहे. ते लोक अत्यंत प्रतिकूलतेत हे काम करतात. आम्ही तिकडे गेल्यानंतर दक्षिणा आणत नाही, दक्षिणा त्यांना देऊन येतो. त्यांना म्हणतो कीर्तन ठेवल्यावर पंगत सुद्धा आम्ही देऊ, कारण अत्यंत गरीब परिस्थिती. आता तरी काळ बरा आहे, पण इथून मागं फार कठीण. 21 25 किलोमीटर चालत यायचे ते लोक. आपल्याकडे ते हरिश्चंद्र महाराज कोरा येतात, त्यांच्या तिकडची ही परिस्थिती आहे. मला म्हणायचं तात्पर्याने काय आहे की आपण हा विचार मात्र नक्की करायला हवा की आपल्याला देता काय येतं, आपल्याला त्यात समर्पण काय करता येतं, तिथून आपला तो भाग आपण वाढवला पाहिजे. श्रोते हो, नाथ महाराज सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात. आपल्याला जमलं पाहिजे. घरी आपल्या किती उपभोग व्यवस्था असोत. आम्ही कीर्तनाला तिकडे गेलो तर एक माणूस सोबत नेला. आता तिथं पिण्याचं पाणी पण 2 किलोमीटरवरून आणावं लागतं माता माऊल्यांना. तो हंडा डोक्यावर घेऊन, त्याच्यात एका संस्थेने ते असे हंडे ढकलायचे दिले होते व्हीलवाले, म्हणजे तो डोक्यावर घ्यायची गरज नाही, असा ढकलत नेला तरी चालायचा. हंडा प्लॅस्टिकचा असायचा. जाऊ द्या. मग तिथं गेल्यावर त्यांनी प्यायला पाणी आणलं. हा बोलला बिस्लेरी आहे का? आता त्यांनी ते 2 किलोमीटरवरून पाणी पिण्याचं आणलं. म्हटलं का रे, इथं आल्यावर बिस्लेरी मागतो? तो नाही, आपल्याला बिस्लेरी लागते. म्हटलं बिस्लेरी लागते कधीपासून? डवऱ्याचा पाणी पिऊन तुझा जीव चालला होता. विठ्ठला असेल तिथं सुविधा घ्याव्या, पण जिथं नाही त्या सुविधेचं स्वागत करावं. म्हणजे धनाचा अभिमान नको. आणि तिसरा, ज्ञानाचा अभिमान नको. किती ज्ञान आहे? सोपं बोलू का? नाथ महाराज किती विद्वान आहेत हे जर बघायचं असेल तर एकनाथी भागवत वाचा. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावर 31 अध्यायावर केलेली टीका, मग कळतील आपल्याला नाथ किती विद्वान आहेत. अजून सोपं सांगतो, नाथ किती ज्ञानी आहेत हे कळण्यासाठी एकनाथी भागवत वाचा. आणि नाथ महाराज किती करुणाशील आहेत हे समजायला हरिपाठ वाचा. विठ्ठला नाथांचं भागवत हा पहिल्या माणसासाठी ग्रंथ आहे, वरच्या माणसांसाठी आहे. आणि नाथांचा हरिपाठ जो सगळ्यातून सुटलाय, खाली राहिलाय, त्याच्यासाठी. त्या अभंगात सगळ्या प्रकारच्या लोकांना उपदेश आहे. तुम्ही बघा, नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये अत्यंत अज्ञान्यापासून सज्ञान्यापर्यंत लोकांना उपदेश आहे. अज्ञानी लोकांना उपदेश आहे. किती अज्ञानी लोकांना धरून ठोकलेत नाथांनी.
नाथांच्या एवढी डेंजर शिवी अख्ख्या वाङ्मयात कुणीच दिली नाही. तुम्हाला तर फक्त ओवीच माहीत असेल. नाथ महाराज म्हणतात भजन करत नाही, भजन करत नाही. काय माय गेली होती भूतापाशी, नाम ने मुखाशी. त्याचा जन्मसुद्धा नाथांना मान्य नाही. ते म्हणतात हे 5वीच्याच रात्रीला सटवीने याला का नेला नाही. भक्तिवीण पशु कशासी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. म्हणजे अत्यंत हीन लोकांकरता सुद्धा हरिपाठातून उपदेश केला. आणि अत्यंत ज्ञानी लोकांकरता शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. दत्त कपिल मुनी. हरीची जाणोनी हरीची झाले, हरीची जाणोनी हरीची झाले. हरीची जाणोनी हरीची झाले. हरीची जाणोनी हरीची झाले. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. दत्त कपिल मुनी. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. दत्त कपिल मुनी. हरीची जाणोनी हरीची जाणोनी हरीच झाले. हरीची नकोनी हरीची नकोनी शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. हरीशी जाणोनी हरीच झाले. योगादी साधना करणाऱ्या लोकांकरता हरिपाठ आहे. आपण वाचत असाल मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिसे. असे नाथ महाराज ह्या अभंगातून जो उपदेश करतात तो खूप चांगल्या लोकांसाठी आहे. कारण चांगल्या लोकांचं चांगलंच काय झालं पाहिजे. चांगलं विठ्ठला विठ्ठला चांगलं लक्षात ठेवा. चांगल्या लोकांना उपदेश आहे. कोणत्या लोकांना उपदेश आहे कसं ओळखावं सांगतो तुम्हाला. प्रकाराचे 3 तुका म्हणे केली जन. 3 प्रकारची लोक आहेत. तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी. हा अभंग तमोगुणी किंवा रजोगुणी लोकांसाठी नाही आहे, हा सत्वगुणी लोकांसाठी. कसं ओळखायचं सांगतो तुम्हाला. तमोगुणी माणसाला करा असं सांगावं लागतं. रजोगुणी माणसाला चांगलं करा असं सांगावं लागतं. सत्वगुणी माणसाला लवकर चांगलं करा असं सांगावं लागतं. विठ्ठला. तमोगुणी माणूस काहीच करत नाही, रजोगुणी माणूस चांगलं करत नाही आणि सत्वगुणी माणूस लवकर करत नाही. 3 वाक्य लक्षात राहतील. हाय आता तुमच्या डोक्याला माझा ताप आहेच, करता पण काय. 3 वाक्य लक्षात राहतील. तमोगुणी माणूस बोला तुम्ही तरी काहीतरी करा. तमोगुणी माणूस काहीच करत नाही. हे सत्वगुणी श्रोत्यानो बोला. तमोगुणी माणूस काय तो बोलत पण उत्तर पण देत नाही. तमोगुणी माणूस काहीच करत नाही. रजोगुणी माणूस चांगलं करत नाही आणि सत्वगुणी माणूस लवकर करत नाही. विठ्ठला. म्हणजे तमोगुणी माणसानी केलं पाहिजे, रजोगुणी माणसाने चांगलं केलं पाहिजे आणि सत्वगुणी माणसानी लवकर लवकर चांगलं केलं पाहिजे. तमोगुणी माणूस कसा असतो भगवद्गीतेला विचारा. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेही नाम प्रमादालस्य निद्राभीस तन्निबध्नाति भारत. तमोगुणी माणसाची 3 लक्षणं. प्रमाद, आळस आणि निद्रा. इतका आळशी असतो, इतका आळशी असतो काही विचारू नका. गुरुजींनी वर्गात मुलांना होमवर्क दिला. आता पूर्वी होमवर्क मुलांनाच करावा लागायचा. विठ्ठला विठ्ठला. आता पोरं शाळेतून आली की पोरं खेळायला आणि मम्मी पप्पा काय करता प्रोजेक्ट बनवायला घेतलाय. याचं कारण सांगतो तुम्हाला. प्रोजेक्ट ते शाळेतलं लक्षात ठेवा. मी जरा फाट्याहून जाऊन येतो नाही तर सटकतं ते. मग
हा विठ्ठला. शाळेत पोरं जातात, मग मम्मी पप्पा का प्रोजेक्ट बनवतात? त्याचं कारण आहे, तुम्ही शाळेत गेले होते तेव्हा तुम्ही काही केलं नव्हतं ना, कर्म भोगावं लागतं नंतर. तुम्ही केला होता का होमवर्क? अजिबातच नाही. तेव्हा पोटच काय दुखायचा, आजीच 3 वेळा का मरायची. विद्यार्थ्यांची म्हणजे ठीक आहे, कीर्तनकाराची पण 3-3 वेळा विठ्ठला. असू दे, आपल्याकडे पीक चांगलं आहे तर त्यामुळे करत जा मदत. विठ्ठला विठ्ठला. जाऊ द्या, मला काय म्हणायचं आहे तेच म्हणू द्या जरा. विठ्ठला त्यावेळेला तुम्ही अभ्यास केला नाही ना, मग तो आता मुलांच्या निमित्ताने तुम्ही करायचा. प्रारब्ध सोडतच नाही. सांगतो ना तुम्हाला, आपण बटाटी घ्यायला जातो तेव्हा कशी घेतो? बटाटी एक एक, माझी गडी कोण कोण, निवडा भिन्न या तुम्ही. काल एकाने मला टाकलं होतं, या जगात सगळ्यात जास्त अफेअर्स बटाट्याचे आहेत म्हणे. विठ्ठला कुठल्या पण भाजी सोबत हा आहेच. अरे काय म्हणजे सत्तेत कोणी पण येऊ, याचं पद नेहमी सेफ. जाऊ द्या, मला बटाट्याविषयी फार बोलायचं नाही, पण ते आपण बटाटी घ्यायला जातो ना, त्यात ती व्यवस्थित बघतो, कुठं हिरवा झालेला नाही पाहिजे, जास्त मोड आलेले घेऊ नयेत, त्याच्याने कॅन्सर होऊ शकतो. तो जरी विकणारा म्हणत असला ही बटाटी लई चांगली. विठ्ठला जाऊ द्या, आता सगळं सांगणं आमचं काम आहे. टाटा असो नाही तर बटाटा असो, असू द्या. ते बटाटे आपण घेतो ना निवडून, त्यावेळेला चांगले चांगले मोठे मोठे बटाटे आपण घेतो, बरोबर आहे. थोडेसे डल असलेले छोटे काढून ठेवतो. म्हणजे बटाटे तुमच्या प्रारब्धातून गेले असं काही नाही का? तुम्ही घेतलेले घरी आणता, न घेतलेले वडापाववाला नेतो आणि परत ते तुम्ही खाता, म्हणजे प्रारब्ध चुकत नाही. विठ्ठला फक्त हे कीर्तन जे ऐकत असतील ते बटाटे वडेवाले सगळे चांगले आहेत. विठ्ठला नाही तर लोक पण आता क्लिप मास्टर झाली, तेवढीच कापून द्या सोडून, म्हणजे वडापाववाल्यांचा मोर्चा. एक तर आपल्याला आवडतं. विठ्ठला पण मला माहिती आहे पक्वाजांना आपल्या राग येणार नाही, असू द्या. मला म्हणायचं काय आहे की प्रारब्ध आहे, आता ते करावंच लागणार ना. तसं त्या गुरुजींनी सांगितलं, निबंध लिहा म्हणे. कशावर? टायटल दिला आळस, लिही निबंध. त्याने वर टायटल लिहिलं ते आळस, 2 पानं कोरी सोडली, 3ऱ्या पानाच्या मधल्या ओळीत लिहिलं याला म्हणतात आळस. विठ्ठला म्हणजे आळस या शब्दावर लिहायचा सुद्धा हा तमोगुणाचा परिणाम. काही करायचंच नाही अजिबात. मागे एक जण म्हणाला होता की माझ्या इथे खाज आली तर मी कसं काय गालाला खाजवू. विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्याने काय आहे की तमोगुणी माणूस आहे तो काहीच करत नाही, आणि काही न करणाराचा संतांना राग येतो. स्वतः कृष्ण चिडलेत, मनोनी संगजव प्रकृतीचा, तव त्याग न घडे कर्माचा, करू ऐसी आई म्हणती तयाचा आग्रवची उरे. कर्म चुकणार नाही, आणि चुकवायला निघाला ना तो गावढळ समजा. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. परिपासव्यसाची मूर्तीला होनी देहाची, खंते करीती कर्माची ते गावंडे गा. ते गावंढळ आहे म्हणून तमोगुणी माणसाला सांगतात, अरे बाबा काहीतरी कर, काहीतरी कर, काहीतरी कर. नाही वारीला सकाळी वासुदेवाच्या फेरीला चालायला तर जात जा. दुसरा रजोगुणी, तो करतो फार पण चांगलं नाही. विठ्ठला करतो, कर्म करत नाही असं नाही, तो कर्म करतो. कर्म करतो म्हणजे आता गणपती बसू द्या, त्याचा सारखा हातावर हात असतो. भजनात टाळी वाजवतो गणपतीच्या पुढे असा, मग असा नाही, तो असा आहे. विठ्ठला म्हणजे इंद्रियांचा वापर करतो पण चांगल्या जागी नाही. जसं संतांनी तमोगुणी माणसाला सांगितलं बाबा काहीतरी कर,
तसं रजोगुणी माणसाला सांगितलं तसं करतो ना तर असं कर, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, ऐसे गाऊ नगरा काही, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, सजा ना सजा. काहीतरी करणारच आहात ना, नाचायला आवडतं ना, मग हरिपाठात नाचा. नाचणं आवडतं तर मग हरिपाठात. हातावर हात आपटायलाच आवडतात ना, मग भजनात करे टाळी बोला मुखी ना. सोपं सांगतो तुम्हाला. भगिनी वर्ग स्वयंपाक बनवतो ना, आपल्याकडे तसंच आहे. विठ्ठला मोबाईल आहे प्रत्येकाकडे, आहे ना, प्रत्येकीकडे असेल अँड्रॉइड. मी फोन पण असेल. काय करायचं ते सांगून ठेव, आणि हे इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. हे लगेच ऐकलं पाहिजे. स्वयंपाक बनवायला जेव्हा तुम्ही घेता, यूट्यूबला जायचं. माझं चॅनेल सबस्क्राईब करा असं मी म्हणत नाही आहे, जरा ऐका. सबस्क्राईब किती आहेत यापेक्षा ते कसे वाढवलेत हे टेक्निक फार महत्त्वाचं असतं. त्या यूट्यूबला एवढं टाईप करायचं, विष्णू सहस्त्रनाम MS सुब्बुलक्ष्मी. त्यांच्याकडून पैसे नाही मला येत आहेत, ऐका. एवढं छान विष्णू सहस्त्रनाम अजून कोणीच गाऊ शकलं नाही. तुम्ही जर बद्रीनाथला गेलात, म्हणजे नेहमी फिरत असाल तर, त्या बद्रीनाथला पहाटे बरोबर 3:30 वाजता शुक्लांबरधरम विष्णू इथून सुरुवात होते. पहिला बद्रीनाथला दररोज सकाळी उच्चारला जाणारा हा शब्द आहे, शुक्लांबरधरम विष्णू. त्याच्या आधी काहीच वाजत नसतं तिथे. तो MS सुब्बुलक्ष्मींच्या आवाजातलं विष्णू सहस्त्रनाम लागतं. स्वयंपाक बनवायला सुरुवात केली, यूट्यूबला ते स्तोत्र सुरू करून ठेवून द्यायचं, आणि ते ऐकत ऐकत प्रसाद बनवा. त्या प्रसादावर त्या सहस्त्रनामाचे जर संस्कार झाले तर तुमच्या घरातल्या माणसांच्या स्वभावात 6 महिन्यात बदल नाही झालं तर आपल्याला भेटा. हा फेटा निस्ताच नाही बांधला. विठ्ठला अजिबात मुलांना ओरडू नका, तो असा वागत नाही तसं सांगून ऐकत नाही. कारण आपलं मन अन्नापासून तयार होतं. मग अन्नापासून जर मन तयार होईल तर मग ते अन्न सात्विक नको का लावायचं. विष्णू सहस्त्रनाम रोज लावलं पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम लावता येईल असाच स्वयंपाक बनवला पाहिजे. विठ्ठला त्याचा परिणाम त्या अन्नावर होतं. म्हणजे याचा अर्थ काय, मला काय म्हणायचं आहे, यारासाई होण्यापेक्षा मग विष्णू सहस्त्रनाम म्हटलेलं काय वाईट आहे. थिएटर तेच आहे ना, मग नरसिंह बघून या. विठ्ठला माझ्या बसलेल्या सगळ्या पालकांना विनंती, आपल्या लहान मुलांना घेऊन, ॲनिमेटेड फिल्म आहे पण पाहूनच या तुम्ही. मुलावर त्या 2 तासात नाही परिणाम झाला तर मला विचार. सात्विकता, भक्ती, सद्धर्म ह्या गोष्टी सगळ्या आपल्यासाठी आवश्यक आहेत ना. म्हणजे करणार आहेत तर चांगलं करा. कोणासाठी? रजोगुणी. आणि जो चांगलंच करणार आहे त्याचा एक प्रॉब्लेम आहे, तो थोडा स्लो मुव्हिंग असतो.
स्लो करू ना, येऊ ना, सप्ताह करायचे, तारखा घेऊ ना, आणि माहिती वेळी कोणतेही भरावे लागतात विठ्ठल. म्हणजे त्यांनी सक्रिय असलं पाहिजे. बघा तुम्ही, चांगलं काम करण्यात माणसं स्लो मुव्हिंग आहेत, आहे का नाही? एखाद्याला विचारा, मग परमार्थ कधी करणार आहे? तो रिटायर झालो, मी ना देव आहे, तू रिटायर होईपर्यंत रिटर्न होशील. मला सांगा, देवाला आपण कोमेजलेली फुलं घालतो का? बोला श्रोते हो, बोला. देवाला आपण कोमेजलेली फुलं घालतो? मग कल्याणला जातात त्याच्यासाठी. कल्याणाला देवाला कळ्या वाहतात. आणि आपलं आयुष्य कधी व्हायचं देवाला? पार आका करपतो, कोळसा होतो तेव्हा नाही. नाही नाही नाही. स्वाध्यायी परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले म्हणायचे की जसं आपण ताजं फूल भगवंताला वाहतो, तसा आपल्या जीवनाचा ताजा काळ भगवंताला दिला पाहिजे. तरणा भाग्यवंत नटिय हरी कीर्तना. संतांनी कोणता काळ सांगितला? जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, हात चालावया पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाये चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, हात लावया पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. काय आग्रह आहे? जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, हात चालावया पाये. ताब्यात आहेत इंद्रिय, सक्षम आहेत तोपर्यंत करावे, तिथं त्वरा करावी. महाराज म्हणतात ना, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्यामुळे चांगलं करायचं ठरवलंय, पण जर त्वरा केली नाही, विलंब केला तर महाराज म्हणतात विलंब केला तर क्षणभर आयुष्य संपून जाईल. आणि आयुष्य संपल्यावरचा देह म्हणजे सुगंध निघून गेलेल्या फुलासारखा होईल. पहिलं चरण. परिमळ गेलिया ओसा फुल देठी, 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 परिमळ गेलिया ओसा फुल देठी. आयुष्या शेवटी देहात ऐसा, आयुष्या शेवटी देहात ऐसा, हरिमुखी गाता हरा बली चिंता, हरिमुखी गाता हरा बली चिंता. आयुष्या शेवटी देहात ऐसा, आयुष्या शेवटी देहात ऐसा, हरिमुखी गाता हरा बली चिंता, हरिमुखी गाता हरा बली. परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्याचे वाटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह
परिमळ गेली औष फुलते आयुष्याचे वारी देह तैसा आयुष्याचे वारी देह तैसा महाराज म्हणतात एकदा परिमळ निघून गेला आणि मग राहिलेल्या फुलाचा काय उपयोग आहे? परिमळ निघून जातो आणि फुल देठाला राहतं. म्हणजे रातराणी नावाचं एक फुल आहे आपल्या घराच्या आजूबाजूला असायला पाहिजे. लोक सांगतात त्याच्यात साप येतो, अजिबात नाही. सापाच्या आवडीची झाडं दोनच, चंदन आणि केवडा. चंदन केवडा आवडतो विठ्ठला. महाराज म्हणाले चंदनाचे बूड सर्पाची वस्ती. चंदन कारण ते वेटोळे घालतो ना, त्याला थंडावा हवा असतो. मग आणि चंदनाला वेटोळे घातलं म्हणजे हवा पण थंडावा. आणि दुसरी गोष्ट त्याला केवडा आवडतो, ते सळसळायला जाते तिकडं विठ्ठला. रातराणी असली पाहिजे. का बरं असली पाहिजे रातराणी? रातराणी काय फक्त एसटीच पाहिजे का? त्या फुलाचा मंद मंद सुगंध येतो आणि विशेष करून गृहिणींसाठी, कारण त्यांच्या मागे इतके व्याप असतात. टेन्शन सगळं जास्त तिला आणि टेन्शन पै दारू पितो हा भामट्या विठ्ठला. कोणत्या पण पिणाऱ्याला विचार का पितो? लय काय लय तुला? टेन्शन आलं. टेन्शन हा टेन्शन आल्यामुळं दारू पितो का याच्या पिण्यामुळं टेन्शन येतं तेच कळेल ना. घरी कामं आमच्या माता माऊल्या नाहीत. म्हणजे वन मॅन आर्मी म्हणजे आमची गृहिणी आहे. सगळी डिपार्टमेंट तिच्याचकडे असतं. म्हणजे सांगतो ना तुम्हाला, सकाळी लहान मुलांना उठवणं समाज कल्याण मंत्रालय, जनजागृती. त्याच्यानंतर त्यांना जेवणाचा डबा बनवून देणे, अन्न नागरी पुरवठा मंत्री. तो डबा आधी बनवून ठेवायचा मग त्याला उठून आंघोळीला न्यायचं म्हणजे आरोग्य मंत्री. सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यावर त्या खराट्याने बाथरूम सगळं स्वच्छ करायचं, स्वच्छता मंत्रालय. इतकंच आहे का? सकाळी त्याला देवाच्या जवळ उभं करायचं. आया उभं करतात, मम्म्यांचं माहीत नाही. त्याला सांगतात म्हण, श्लोक म्हण, देवाला प्रणाम करतो ना. वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम असं म्हणतो तो म्हणायचं. मग हे शिकवणं म्हणजे काय? सांस्कृतिक मंत्रालय. कोणतं मंत्रालय नाही तिच्याकडे सांगा? आपल्या मुलाला जर कोणी मारलं तर अख्ख्या वलीशी भांडण करते. संरक्षण मंत्री विठ्ठला. सगळं मंत्रालय ती एकटी सांभाळते. त्याच्यामुळं आपल्या संस्कृतीने असं म्हटलंय की तिच्या मनात सतत विचारांचं काहूर माजलं. पूर्वी घरातलं टेन्शन असायचं, आता टीव्हीतलं पण टेन्शन तिलाच असतं. हिला काय होईल, ती तिला का बोलली विठ्ठला. लक्षात घ्या माता माऊल्यानो, बाळ आपलं महत्वाचं आहे, जान्हवीचं नाही. काही विठ्ठला. मग इतका ताण जिच्या डोक्याला आहे बरं, कमी ताण आहे का डोक्याला? कोणाचं जमत असेल तर कसं काय मोडेल, हा पण कधी कधी जबाबदारी फार इतकी खाती असतात त्यांच्याकडे, काही विचारू नका. मग एवढ्याचा व्याप होतो आणि डोक्यावर ताण येतो. म्हणून तिच्या केसात कायम गजरा असला पाहिजे, कारण त्याचा मंद सुगंध तिच्या मनाला स्थिरता देतात. ज्यांना मेडिटेशन हा प्रकार माहिती आहे, त्या ध्यानामध्ये काही काही गोष्टींचा आश्रय करायचा असतो बहिरगत, त्यामुळे आपल्याला मदत होते. सद्गुरू चरणाचं आधी ध्यान केलं आणि मग देवाचं केलं तर देवाचं ध्यान व्यवस्थित लागतं. आणि बाहेरून काय मदत लागते? चांगल्या जागी बसा, जिथं पवित्र आहे, गाईच्या शेणाने सारवलेलं आहे, त्या जागी ध्यान चांगलं लागतं. तसं चांगला सुगंध जर असेल तर ध्यान लवकर लागतं. माऊलींच्या पादुकांना हिना नावाचं अत्तर चोळलं जातं विठ्ठला. सगळ्या समाध्यांना अत्तर लावलं जातं ना. मग तसा सुगंध मनाला स्थैर्य देतो. अजून सोपं सांगतो,
1-2 वर्षापूर्वी आपलं ते चांद्रयान कधी पाठवलं होतं आपण साऊथ पोलला चंद्रावर, त्यावेळेला ते सगळे सायंटिस्ट दर्शनाला गेले होते तिरुपतीला. त्यांचा एक फोटो आला होता, त्याच्यात बऱ्याच आमच्या माता माऊलीच होत्या. त्याच्यात मला 2 गोष्टी छान दिसल्या. एक, सगळ्याजणी साड्या नेसून होत्या, आणि दुसरं, प्रत्येकीच्या केसात गजरा माळलेला होता. दोन्ही गोष्टी फार. एवढ्या मोठ्या सायंटिस्ट झाल्यानंतर सुद्धा अंगावर मात्र साडी, परंपरा आहे. निदान परंपरा म्हणून तरी सण सांभाळले पाहिजेत. आता आपल्याकडे लग्न सोहळ्यात नवीनच रोग आलाय. मी एका लग्नात गेलो आहोत, माणसंच ओळखे ना मला. मी म्हटलं भारतात आहे का युरोपात आलो? लंडनला माहेर ना पॅरिसला सासर. विठाला मला एरवी काही म्हणायचं नाही, तुमचं तुमचं स्वातंत्र्य आहे. आणि आता महाराज लोक बोलले का हिरोईनी बिलगतात. विठाला तुमच्याविषयी प्रेम आहे म्हणून आनंद आहे, असू द्या, मला काय म्हणायचं आहे. पण आपली सांस्कृतिक सोहळे आपण जशीच्या तशीच सांभाळले पाहिजे, त्याला पर्याय नाही. त्यांनी ते साऊथला कल्चर सांभाळलंय. हिंदी पिक्चरनी आखी काशी केली आपल्या कल्चरची. पण आजही साऊथ इंडियन फिल्म पहा तुम्ही, त्यांच्या परंपरा, त्यांची संस्कृती सगळं छान जपलंय. हे जपलं पाहिजे. काही नाही जपलं तरी 2 गोष्टी जपा, वेशभूषा आणि देशभाषा. MA PhD व्हा, पण कया जलता या टाकाचाच नाही. विठाला एक शहरातली बाई पाहुणे आली का आपल्या आगरी भाषेला कोचच्या कळतं ना. हां, नाही तर त्याला कोच आणायला लागायला. त्याला पण समजणार नाही, तो पण त्याच्यावाल्या कोचकील. आपल्याला म्हटलं पाहिजे ना, आपल्या गावरान भाषा जपल्या पाहिजेत. कोणी बाजारातली शहरातली बाई आली काही लगेच आपली गावली भाषा टाकून देते. आणि मग तिला किती वाजळे, काय गरज आहे वाजळे? शुद्ध बोलायचा रोग येतो. ती जोडीदारीन पण हिला सांगते 12:30 वाजळे. बरी झाली, तुझ्या भाषेचे 12 वाजले ते बघ पहिलं. सिद्ध बोलायचं 12:30 वाजले, त्याच्यानं काय वशेली वाटते. विठाला शुद्ध भाषा बोलता आली पाहिजे, यात वाद नाही. आम्ही पुण्यात कीर्तनं करतो सदाशिव पेठेत, तिथं अत्यंत शुद्ध बोलावं लागतं. सदसद विवेक बुद्धीचा वापर करावा लागतो. एक समयावच्छेदे करून कर्तृत्वातून वक्तृत्वाला सादर करावं. तिकडे ठीक आहे ना, तिथं आपले तिथं आपले आहेत. विठाला जाऊ द्या, हे एवढा उद्योग फक्त केसातला गजरा सांगायला चाललाय. त्या शास्त्रज्ञ गृहिणींना त्यांचा तो नियम आहे. माझी बंधुवर्गाला विनंती आहे, आपण बाजारातून येताना देवाला जर हार आणत असाल तर त्याच्यासोबत गजरा आणला पाहिजे. का? तुम्ही जो हार आणलाय तो महालक्ष्मीला आणला असेल तर तो गजरा तुमच्या गृहलक्ष्मीला तुम्ही आणला पाहिजे. ती सुद्धा पूजा आहे, ती सुद्धा भावना आहे. त्यातून तुमचं उभयतांचं प्रेम वाढेल. ही साधी गोष्ट आहे. फक्त पथ्य एकच आहे, गजरा आपल्याच घरी आणावा. विठ्ठला आपण डायरेक्ट महाराज आहे, त्याच्यामुळे अजिबात काही भीडभाड नाही. जे आहे ते आहे, असं आहे. ट्रान्सपरन्स ऑन ऑल ट्रान्सपरन्सी. मला म्हणायचं काय, त्या गृहिणीच्या केसात गजरा आहे. कशामुळं? त्याने तिचं मानसिक स्वास्थ्य नीट राहतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला सगळी फुलझाडं लावून घ्या. त्यात ते रातराणी असतं. त्या रातराणीला फूल येतं. साधारण एकदा आलेलं फुल 7-8 दिवस राहतं, नंतर ते गळतं. बरोबर ना? तुम्ही त्या फुलाला दिवसा पण ते तुम्हाला दिसेल, रात्री पण ते तुम्हाला दिसेल. कोण? फूल. कशाला? देठाला. ऐका, फूल रात्री पण आहे दिवसा पण आहे. फरक काय? त्या फुलामध्ये रात्री सुगंध असतो, पण सकाळी तुम्ही त्याच्याजवळ गेला तर अजिबात नाही. तिथं रातराणी आहे हे दिवसा असं शोधत जावं लागतं, आणि रात्री 4 घरं पलीकडं झाड असू द्या, पण या घरच्यांना कळतं की तिथं सुगंध आहे. नाथ महाराज म्हणतात, एकदा उजाडलं की त्या फुलातला परिमळ निघून जातो. मग त्या देठाला फूल असतं पण सुगंध नसतो, आणि सुगंध नाही त्यामुळे ते उपयोगाचं नाही. श्रोते हो, जसं उजाडल्यावर त्या फुलातला सुगंध निघून गेल्यावर ते फूल जसं ओस आहे, तसं आयुष्य संपल्यावर शरीर पण ओसच आहे ना. आपण विचार नको करायला? हे पडणार आहे, हे जाणार आहे, हे नष्ट होणार आहे. त्यामुळे जे करायचं आहे ते हे पडायच्या आत
ते म्हणाले हे पडणार कधी पडणार कधी काउंटिंग मशीन चालू आहे घडी घडी काळ वाट याची पाहे 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 अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश मुखी गाता हरपली जनता हरिमुखी गाता हरपली जनता अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता घडी घडी काळ वाटायाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटायाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे रखुमाई टाळी टाळी हरी जय जय विठोबा रखुमाई सापडला हरी तयाला सदाने सापडला हरी तयाला सदाने सापडला हरी तयाला साधणे सापडला हरी तयाला साधणे एका जनार्दने हरी बोला एका जनार्दने हरी बोला हरी मुखे गाता हर पाणी पिता हरिमुखी गाता हर पाणी त्या नाही मागुता जन्म घेणे नाही मागुत जन्म गेले नाही मागुत जन्म जन्म गे मागोता
मागुता जन्म का नाही मागुता जन्म का नाही मागुता जन्म घे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे हरिमुखी दाता हर परी चिंता हरिमुखी दाता हर परी परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा तो काळ प्रतीक्षेत आहे घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश 5 वर्षापूर्वी आलेल्या महामारीने दाखवून दिलं की तुम्ही किती क्षुद्र आहात तुम्ही किती सामान्य आहात अख्खं जग आम्ही 1 मिनिटात बंद करून टाकू शकतो काळाची महामारी अशी असते आणि प्रत्येकावर त्याचं आक्रमण होणार आहे मला इतकंच म्हणायचं आहे आपल्याजवळ आलेलं पद आपल्याला मिळालेली पॉवर ही गुरमी नाही ती एक संधी असते आणि त्या काळात सगळ्यांचं चांगलं कसं होईल हा विचार जो धारण करतो तो यशस्वी होतो कारण पद प्रतिष्ठा मान सन्मान ह्या गोष्टी कायमच्या नसतात काही काळ त्या फेऱ्यात आपण असतो फक्त आपल्या डोक्यात हवा जाता कामा नाही त्यावेळेला हे सगळं निघून जातं ज्या शरीराचा इतका अहंकार असतो आम्हाला हे जमत नाही आम्हाला ते जमत नाही आणि सगळ्यांना मात्र पेटवायला जागा एकच आहे विश्वसुंदरी पण तिथंच जाळतात आणि एखादी येडी झिपरी ती पण तिथंच जाळतात गती तर शेवटी एकच आहे श्रीमद भागवत म्हणतं काय परिस्थिती आहे याची माहिती आहे कृमी विष्ट भस्म संज्ञका हा देह जर पडला तर याला कृमी म्हणजे याच्यात किडे पडतात कोल्या कुत्र्यानी खाल्लं तर याची विष्ठा बनते आणि याला जाळलं तर याची राखाडी बनते चौथा याला परिणाम नाही आहे महाराज म्हणतात म्हणून या देहात प्राण असताना ऊर्जा असताना जे करायचं ते करून घ्या काय भरोसा कोणता श्वास शेवटचा असेल क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा मग आपण भजन वाढवलं पाहिजे जी गोष्ट नाही केली तरी चालते ती नाही केली तरी चालते कारण ती नाही केली तरी चालते पण तेच केलं पाहिजे जे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे काय असं महाराज म्हणतात मनाला समजव हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा महाराज पण हे कीर्तन ऐकायला पार 5 ऑगस्ट 2025 उजाडलं आता काय फायदा कसा काय फायदा नाही जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा कळलं तरी फायदाच आहे ना त्या खटवांग राजाला 1 तास आधी कळलं होतं की आपलं मरण आता पुढं आहे 1च तास आयुष्य शिल्लक आहे 1 तासात भजन केलं आणि देवप्राप्ती करून घेतली भाग्यदशा कैसी प्राप्त झाली पण का हो अशी भाग्यदशा प्राप्त होण्याकरता ती हरिप्राप्ती घडण्याकरता काय केलं पाहिजे महाराज म्हणतात आयतं तर काही होणार नाही त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील कारण ज्यांना हरी भेटला त्यांनी कष्ट घेतलेत सापडला हरी तयाला साधनी कोणत्या साधनी एका जनार्दनी हरी बोला पण हरी बोलून आमच्या कटकटी संपतील हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करताना आमचे जे के भाऊ आणि त्यांचा समग्र परिवार आपल्या प्रापंचिक वैयक्तिक जीवनाच्या सोबतीला सामाजिक पारिवारिक या प्रकारचं जीवन जगणार आहे म्हणून आपण सर्वजण त्या प्रेमापोटी इथं आलात मला म्हणायचं तात्पर्य या तुम्ही इथं आल्याप्रमाणे थोडंसं अवजडल्यासारखं होतं आहे का या इथे येऊन थांबा हां बरं ठीक आहे इथं आलात तेव्हा याला कारण ते प्रेम आहे
याला कारण तो स्नेह आहे. 2 सूचना फक्त एवढ्याच की आपलं वारकरी कीर्तनाचं जे विद्यालय सुरू झालं आहे, या परिसरातली बरीच विद्यार्थी मंडळी आहे. आपण आपल्या मुलांना तिथे पोहोचवा. ॲकॅडमिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टी, अनेक स्वतंत्र त्यांच्या जीवनावर संस्कार व्हावा, एक आदर्श मुलगा आपल्या घरात असला पाहिजे, या प्रकारचं वळण त्यांना तिथं लागतं. सगळी कामंही ते करत असतात. बरं, त्यांना सगळं जमलं पाहिजे, तेही शिकवलं जातं. दुसरं, व्हिएतनामला आपली जी कृष्णकथा आहे, जवळपास त्याची यादी पूर्णच झाली आहे. आम्ही 1 सप्टेंबर सांगितलं होतं, 1 ऑगस्टलाच याद्या कंप्लीट झाल्या. फक्त आता पुढच्या माहितीसाठी सांगतो, मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपल्या उत्तर ध्रुवाकडचे जे देश आहेत, म्हणजे ज्याला स्कॅन्डिनेवियन कंट्री म्हणतात, ज्यामध्ये नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड या देशांमध्ये रामकथा आयोजित करण्यात आलेली आहे. आपण मार्च एप्रिल महिन्यातल्या त्या उपक्रमासाठी येऊ शकता. त्यालाही फक्त 40च जण येणार आहेत. त्याच्यातली पण 10 नावं कंप्लीट झालीत, त्याच्यामुळे फक्त 30च नावं शिल्लक आहेत. आपण सर्वजण त्याचा लाभ घेऊ शकता. जाता जाता एकच सांगणं, कोणाचा द्वेष मत्सर करण्यापेक्षा, कोण काय करतं यापेक्षा मला काय करायचं आहे याला आपण छान वेळ देऊया आणि चांगलं करूया. कारण जे चांगले केले लोकांनी त्यांच्यावरच प्रेम केलं आहे. आपल्यावर सगळ्यांनी प्रेम करावं असं वाटतं, आपण चांगलं केलं पाहिजे. काय चांगलं? चांगलं फार कठीण नसतं. हाताला काम आणि मुखाला नाम, याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. ते आपल्या जीवनात घडावं, हीच या निमित्ताने जे भाऊंना श्रद्धांजली. आपली ही गंधर्व सभा, चेतन महाराज किती गोड वादन, कीर्तनाचं कसं असावं त्याचा उत्तम असा हा, अगदी कोणालाही मी सांगेन, पहारे मंगेश महाराज असतील, भूषण महाराज, आमचे कृष्णा भाऊ, आमचे वल्लभकर बुवा, आमचे एकनाथ मामा आणि फडके बंधू असतील, हा सगळाच परिसरातला वारकरी परिवार आपल्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंगाला प्रणाम करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली झाले. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय. आ बोले रे पुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चिंत. नाही विचारिला अधिकार मिया बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैंगरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चिंत. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.